राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। 16,000 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्यांचं अनुदान। 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर। मराठवाड्याला 9 कोटी 17 लाख रुपये। 4,000वर शेततळ्यांचं अद्याप अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। सोयाबीन कापूस पीक पेरा नोंदणी 8 अखेर रद्द झाली तर या जिल्ह्यातील सरसकट 5,000 रुपयांचं वाटप सुरू होणार। 31,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी। परभणी हिंगोलीतील स्थिती महिना अखेर खरेदीचं आव्हान। लोकप्रतिनिधींना कर्जमाफीची आश्वासनाचा विसर पडला काय? 2 महिने होऊन सुद्धा नाही हालचाल। शेतकऱ्यांचे डोळे लागले शासनाच्या घोषणेकडे। 15 फेब्रुवारीपासून सरकारी खरेदी बंद तर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। गावापेक्षा ज्वारीची वाढली श्रीमंती तर आरोग्यदायी भाकरीला वाढली मागणी, दर तेजीत। निवडणूक आयोगाने वाढवले मतदारांमुळे महायुतीचा विजय, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस 166 कोटी रुपयांची मदत, मकरंद जाधव यांची माहिती। प्रोत्साहनची तिसरी यादी झळकली मात्र अनुदान रक्कम लटकली। आचारसंहितेचा फटका, रक्कम खात्यामध्ये वर्ग न झाल्याचे पोर्टलवर दिसेना। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजनेपासून वंचित तर शासनाच्या वतीने ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। त्यावेळी राज्यातील सर्वच महिलांना या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केले। जिल्ह्यामधील 500 हेक्टरवरील कांदा जळाला, तणनाशकामुळे फटका, बाधित शेतकऱ्यांची भरपाईची केली सरकारकडे मागणी। आचारसंहितामुळे थांबलेली पंतप्रधान आवास योजना ठप्पच, परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा कायम, लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता। रिलायन्स कंपनीला पीक विमा देण्याबाबत 20 जिल्हा ग्राहक न्यायालयाचा आदेश तर शेतकऱ्यांना मिळणार आता मंगरुळपीर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। मागील वर्षीचा पीक विमा, सोयाबीन व कापसाच्या नुकसान भरपाई तसेच ठिबक सिंचन अनुदानाच्या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यासोबतच सविस्तर चर्चा केली। बुलढाणा जिल्ह्यातील मागील वर्षाचे 233 कोटी रुपयांचा पीक विमा देयक शेतकऱ्यांना तत्काळ वितरित करावे अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली। तसेच कृषी प्रधान सचिवांची भेट घेऊन पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा केली। शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वितरित करण्याची मागणी केली। बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई आणि ठिबक सिंचन अनुदान तातडीने वितरित करण्याचे निर्देश देण्यात यावेत असेही सांगितले। तर शेतकऱ्यांच्या आर्थिक सोयीसाठी या उपयोजना अंमलबजावणी वेळेत करणे अत्यावश्यक असल्याचा ठाम आग्रही या बैठकीमध्ये धरला। रविकांत तुपकर। तूर आयात मुदतीवाढीने नाराजी तर मुबलक उत्पादनामध्ये भाव कमी, केंद्राकडून हमी भावात खरेदी नाही। कर्नाटकमध्ये तुरीला 450 रुपयांना अधिक दर मिळत आहे। नागवेडेचे 3,000 रुपये विक्रमी गाळप झाल्यास तर आणखीन भाव देणार, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवाडे यांची घोषणा। 180 कोटी रुपये कधी मिळणार? मार्च एंडिंग 2 महिन्यानंतर कामासाठी निधीची प्रतीक्षा। खात्यामध्ये पैसे, जिल्ह्यातील 2,799 घरकुलांचा प्रश्न सुटला, शासनाकडून 500 कोटी रुपयांची मदत मिळाली पण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, 41 वारकांना 81 लाखांचं अनुदान वितरित। वर्षभरामध्ये किती जणांना योजनेचा लाभ? तर शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास मिळणार 2 लाख रुपये। विमा रक्कम कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। तर पिंपळगाव हारेच्या मोसंबी उत्पादकांचा कुरचेष्टा, 5 वर्षानंतर मोसंबीचे उत्पन्न हाती येईना। आडगळीचा कारभार चकाचक तर इमारतीतून चालणार, गावकऱ्यांचे कामे पटापट होणार तर 14 ग्रामस्थांना हक्काचं कार्यालय उपलब्ध होणार। बनावट पीक विमा भरला तर कारवाई होणार, जिल्ह्यातील एकही प्रकरण नाही तर गडचिरोली बनावट पीक विमा अर्ज निर्देश आल्यास तर कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळू नये म्हणून डीबीटी पोर्टलवर संबंधितचा आधार क्रमांक ब्लॉक करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला। शेतकऱ्यांनो, तुम्ही आपली फार्मर आयडी काढलीत का? तर शासकीय सोयाबीन योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर योजनेची गरज आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्र मार्फत आयडी तयार करावी। ज्यांच्यासाठी फार्मर आयडी नसेल त्यांना विविध योजनेचा लाभ मिळणार अडचणी जाणार आहे। ही नोंदणी विनामूल्य असल्याने शेतकऱ्यांना त्वरित नोंदणी करावी। त्या निराधारांचे पैसे बंद होणार काय? कागदपत्रे जमा न केल्यास अनुदान होणार बंद।
ज्या निराधार महिलांना महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केले नाहीत तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान बंद होणार आहे। विशेष म्हणजे यातून छाननी केली जाणार आहे। त्यातील ज्यांना बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता अडचणी भेडसावण्याची असून त्यांचं अनुदान बंद होणार आहे। किती जणांना मिळाली 2 लाखांची मदत? स्थर प्रस्ताव निधीची प्रतीक्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना। हमीभावासाठी पिळवणूक तर अडथळ्यांची शर्यत पार करीत सोयाबीन खरेदी सुरू। थांबाव तर उपसंचर, जावा तर चोरांची भीती। सोयाबीनचे 45 कट्ट्यांसह 2 चोरट्याने केले गजाआड। स्थानिक गुन्हे शाखेची पथकांची कारवाई। राज्यामध्ये हमीभावाने तूर खरेदीसाठी आता नोंदणी सुरू झाली तर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत आहे। खाद्यतेल मात्र घसरले। नवीन हरभरा बाजारामध्ये आला असून हमी दरावर तुरीसाठी नोंदणी सुरू झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे तर खाद्यतेल आणि सर्व प्रकारच्या डाळीच्या दरामध्ये मंदी आली आहे। किसान सभेचे निदर्शन, विमा अनुदान कर्जमाफी कधी देणार? काय आहेत मागण्या? तर जिल्ह्यातील शेतमालाला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्च वसूल होत नसल्यामुळे शेतकरी मोटाकोटीला आले आहेत। त्यामुळे सोयाबीन, कापूस हमीभाव, पीक विमा अनुदान आणि कर्जमाफी या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यासमोर सोमवारी अखिल भारतीय किसान सभेने निर्देशन केले। शेतकऱ्यांना अग्रिस्टॉक योजनेअंतर्गत नोंदणी करावी। शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा या त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही त्याकरिता शेतकऱ्यांनी अग्रिस्टॉक योजनेअंतर्गत नोंदणी करावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी यांनी केलेले आहे। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दामले यांचा दावा। तर धनंजय मुंडे यांना फडणवीस राजीनामा घ्यायला लावतील। विजेचे दर आता 23% कमी करणार। मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांसह सर्व वीज ग्राहकांचा होणार आता फायदा। राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार तर वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली उभारणार। शेतकरी कर्जमाफीसह सर्व आश्वासने महायुती पूर्ण करेल। आनंद परांजपे यांची माहिती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत। विधानसभा निवडणुकीमध्ये काळात महायुतीचे वचननाम्यातून राज्यातील जनतेला देण्यात आलेले सर्व आश्वासने पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे। शेतकरी कर्जमाफीसह सर्व आश्वासन महायुती पूर्ण करेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर काही वृत्तवाहिन्यांमधून पवार यांच्या कर्जमाफीला विरोध असल्याबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने परांजपे यांनी राष्ट्रवादी भवन येथील पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। यावेळी परांजपे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याबद्दलची काही माध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत। शेतकरी हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रबिंदूवर राहिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेले कर्जमाफीचं आश्वासन पाळले जाईल। गेल्या 10 दिवसापासून पवार हे अर्थमंत्री म्हणून प्रत्येक खात्यामध्ये मंत्र्यांसोबत तसेच सचिव, उपसचिव यांच्याशी बैठका घेऊन चर्चा करत आहेत। सन 2024 आणि 25 या वर्षामध्ये झालेल्या घोषणा आणि त्याबाबत झालेल्या खर्चाबाबत ते प्रत्येक खात्यामध्ये आढावा घेत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होईल असंही आश्वासन पाहायला मिळत आहे। कृषी मंत्री असतानाही शरद पवारांनी काय केले? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीकास्त्र। शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार पण गैरफायदा घेऊ नये, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आव्हान। 1 रुपयातील पीक विमा अडकला तर राज्य सरकारच्या वतीने 2024 खरीप हंगामातील राबवण्यात आलेला 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली। पीक कर्जाची मुदत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी व्याज योजनेचा लाभ द्यावा, शेतकरी कृती समितीची सरकारकडे मागणी। नुकसानग्रस्त कांदा लागवड पाहण्यासाठी कृषी मंत्री आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार। शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी विक्री योजना, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी सरकार एका मॉडेलवर काम करत असल्याचे कृषी मंत्री शिवराजसिंह यांनी दिलेले आहे। नाफेड कांदा खरेदीत पुन्हा व्यापारी धार्जिणे हालचाली तर बैठकीत मुद्दा समोर, शेतकरी महासंभामध्ये नाराजीचा सूर तर 600 टन साठवणूक क्षमता ही 8 नसावी।
कृषी मंत्री कोकटेंनी घेतली कांदा नुकसानीची पाहणी. तणनाशक फवारणीमुळे कसमांदे ताक 120 एकरवर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जालन्यात पांढऱ्या तुरीचे 36,000 तर लाल तुरीचे 8,930 क्विंटल आवक पाहायला मिळाली, तर पिवळ्या गुळाची 776 क्विंटल आवक. नुकसानग्रस्त कांदा उत्पादकास शेतकऱ्यांना न्याय देणार माणिकराव कोकटे यांची घोषणा. तालुक्यातील नवीन लागवड केलेला उन्हाळी कांद्यावर तणनाशक फवारणीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची झालेली नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिली. सोयाबीनला कमी दर मिळाला, केंद्रीय कृषी मंत्र्यांची कबुली. जाणून घ्या पुढील आश्वासन काय. हमीभावापेक्षा 400 रुपये कमी मिळाले. केंद्र सरकारने सोयाबीनला 4,892 रुपये हमीभाव जाहीर केला होता. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार, आदित्य तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट.